प्राइम टाइमची सुरुवात आपण एका ब्रेकिंग न्यूज न करणार आहोत। कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आणि येत्या 2 मार्चला निवडणुकीचा निकालही लागणार आहे। या पोटनिवडणुकीत कसब्यातनं भाजपचे हेमंत रासने की महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर बाजी मारणार याची उत्सुकता आहे। मात्र निकालापूर्वीच धंगेकर समर्थकांनी गुडघ्याला बाशिंग बांधल्याची चर्चा सुरू झालेली आहे आणि या चर्चेला कारण ठरलंय ते पुण्यातल्या वडगावमध्ये लागलेलं धंगेकर यांच्या विजयाचं बॅनर। धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असा मजकूर या बॅनरवर लावण्यात आलेला आहे आणि या बॅनरमुळे आता राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलेलं आहे। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। वैभव सोनवणे आपले पुण्याचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। वैभव, निकालाआधीच अतिउत्साहीपणा धंगेकरांच्या समर्थकांकडून होताना दिसतोय। वैभव, काय सांगता येईल याबद्दल? अजिंक्य, रवींद्र धंगेकर यांच्या समर्थकांनी 2 तारखेचा निकाल येण्यापूर्वीच वडगाव धायरीमध्ये त्यांच्या निवडून आल्याचे आमदारपदी निवड झाल्याचे बॅनर जे आहेत ते 2 ठिकाणी लावले आणि त्याच्यामुळे या सगळ्या राजकीय चर्चा सुरू झाल्यात। वास्तविक आज कसबा विधानसभेमध्ये झालेल्या बूथनिहाय मतदानाची आकडेवारी जी आहे ती निवडणूक अधिकाऱ्यांनी घोषित केली आणि त्यानंतर समाज माध्यमांवर दोन्ही बाजूंनी त्यांचे कॅल्क्युलेशन्स जे आहेत ते देण्यात येत होते, कशा पद्धतीनं कोण पुढे राहील कुठल्या बूथवरती। मात्र धंगेकर समर्थकांनी कहर केलाय। आजच त्यांनी थेट विजयाचे बॅनर जे आहेत ते लावलेत किंवा धंगेकर यांची आमदारपदी निवड झाल्याचे होर्डिंग जे आहेत ते वडगाव शहरीमध्ये लावलेली दिसून येतात। माफ करा, वडगाव धायरीमध्ये लावलेली दिसून येतात। अजिंक्य, वैभव, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल।